नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, 1 फेब्रुवारीला केंद्राचा जो काय बजेट आहे तो माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या अपेक्षा होत्या. एक महत्त्वाची अपेक्षा ही होती की बऱ्याच समाज माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, एक प्रकारचं असं सांगितलं जात होतं की याच्यामध्ये जो काय PM किसान योजना आहे त्याच्यामध्ये साधारणतः 9,000 रुपये हप्ता भेटणार आहे. जो आता 6,000 रुपये भेटत होता त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि या हप्त्याची वाढ होऊन तो आता वार्षिक 9,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे. तर याच्यामध्ये नेमकं जो काय बजेट सादर केला मग त्याच्यामध्ये याविषयी कोणता निर्णय घेतला आहे का, अशा प्रकारची शंका ही शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यांना ती माहिती देखील व्हायला हवी. तर बघा, PM किसान योजनेला जो काही वार्षिक निधी आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले जातात. म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. तर अशा प्रकारचं PM किसान योजनेसाठी जो काही निधी दिला जातो तर त्या निधीमध्ये वाढ होईल अशी गेल्या बऱ्याच दिवसापासूनची एक मागणी होती. परंतु या बजेटमध्ये ती नेमकी होणार की नाही अशा प्रकारची शेतकऱ्यांना एक आशा होती. परंतु बघा, या कालचा बजेट जो काय आहे तो 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला. रविवारी सुट्टीच्या दिवशी हा बजेट सादर केलेला आहे. असो, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा शेतकऱ्यांसंबंधी AI सारख्या सामान्य घोषणा जरी केलेल्या असल्या तरी PM किसान योजनेमध्ये शासनाने कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही किंवा त्या योजनेविषयी कोणतीही यामध्ये नाव देखील आलेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही सांगितलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे. PM किसान योजनेमध्ये आता या 1 फेब्रुवारी 2026च्या बजेटमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही किंवा त्याच्या संबंधी कोणतीही चर्चा देखील केलेली नाही. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की एवढा उशिरा हप्ता झालेला आहे, मग याच्यामध्ये काय बंद होणार का? तर PM किसान योजना बंद देखील होणार नाही. जो काय रेग्युलर 6,000 रुपयाचा वार्षिक हप्ता भेटत आहे तो सध्या तरी रेग्युलर शेतकऱ्यांना भेटणार आहे. धन्यवाद.